आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामनसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। ज्येष्ठ खेळाडू नीरज चोप्राने आपल्या आईच्या प्रार्थनेचा मान राखत खेळाच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या शक्यतेवर भाष्य केले। तसेच विनेश फोगटच्या मेहनतीला मान्यता देण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे। खेळाडू नीरज चोप्राने आपल्या आईच्या भावनांना आदरपूर्वक स्वीकारलं आहे। त्यांनी सांगितलं की त्याची आई त्याच्या यशासाठी प्रार्थना करत होती, तसंच इतर देशातील लोकही त्यांच्या खेळाडूंसाठी प्रार्थना करीत होते। भारत-पाकिस्तान संबंधासाठी खेळ किती महत्त्वाचा आहे यावर बोलताना नीरज म्हणाला, खेळांमध्ये संबंध सुधारण्याची क्षमता आहे, पण सीमेवरील प्रश्न वेगळे आहेत। शांतता राखण्याची इच्छा सर्वांचीच असते, पण ती आमच्या हातात नाही। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटच्या प्रकरणावर बोलताना नीरज म्हणाला, विनेशने पदक जिंकलं असतं तर खूप छान झालं असतं, पण जी परिस्थिती निर्माण झाली त्याने तिचं पदक हुकलं। नीरजने लोकांना विनंती केली, पदक मिळो किंवा न मिळो, विनेशने घेतलेल्या मेहनतीला लक्षात ठेवा।